मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विक्रम हा खूप चिडलेला असतो. तो आता रम्याला म्हणतो, मी तुझं लग्न एखाद्या दुसऱ्या चांगल्या मुलाबरोबर लावून देतो. अगं, पार्थपेक्षा नक्कीच तो चांगला असेल, मी तुला खात्रीने सांगतो. सर्व स्वप्न मी पूर्ण करेल. अजिबात तू टेन्शन घेऊ नको. लग्नाविषयी तुझी जी काही तुझ्या मनात कल्पना असेल त्या मला सांग. तू म्हणेल त्या दुसऱ्या मुलाबरोबर मी तुझं लग्न लावून देतो. त्यावेळी सर्वजण आता एकमेकांकडे फक्त पाहतच राहतात. तेव्हा वसू म्हणते, दादा तू काय बोलतोस? तुला तुझं तरी समजतं का? मग आता तो म्हणतो, काय बोलू? मी काय बोलू काय? वसुताई, तू अगोदरच तिचे कान उपटायला हवे होतेस, परंतु नाही. तू त्याला खतपाणी घालत बसलीच आणि म्हणून हा दिवस तुझ्या लेकीच्या आयुष्यात आला. समजलं? अगं, जीवाशी ही खेळ करत होती. तुला काही कळतं की नाही? अजून एक गोष्ट मी तुला सांगतोय की हिला जास्त लाडून ठेवू नकोस. सत्य परिस्थितीची जाणीव आता करून दे जरा. मग आता जीवाला कळतच नसतं हे नक्की काय चाललंय. कारण बाबा एवढे चिडले म्हटल्यावर कारण सुद्धा तसंच असेल. तो तर पूर्णपणे शॉक असतो, कारण पहिल्यांदाच त्याला ही गोष्ट समजलेली असते. त्यानंतर आता प्रेम हे अथांग समुद्रासारखं असतं. एक लाट गेली की दुसरी लाट येतेच. बस तू सुद्धा आता मूव ऑन हो ना पार्थमधून, कारण पार्थचं नाही आहे तुझ्यावर प्रेम. दुसरा चांगला मुलगा नक्कीच मिळेल असं म्हणून आता विक्रम तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी रम्याला मात्र काहीच ऐकून घ्यायचं नसतं. ती आपला हट्टीपणाच करत राहते. आता विक्रम म्हणतो, माझं आणि मानिनीचं लग्न झालंच ना. तुझ्या मंजू आत्याचं लग्न काही सर्वांचा प्रेमविवाह नव्हता. समजलं? अगं, आम्ही सुद्धा अरेंज मॅरेज केलं. त्यानंतर आमचं एकमेकांवर प्रेम झालंच ना. आमचा संसार सुखाचा चालू आहेच ना. त्यासाठी अगोदरच प्रेम करण्याची काय गरज? असं म्हणून विक्रम तिला चांगलंच आता सुनावतो. त्यावेळी आता ती काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. तर आता वसू म्हणते, दादा तू माझ्या लेकीला एवढा बोलू नकोस. मग आता तो म्हणतो, गप्प बस तू वसुताई. आता यापुढे मला या घरात अजिबात कोणताही म्हणजे रम्या आणि विषयच नको आहे. एकदम सर्वांनी गप्प राहायचं. पार्थचं लग्न जवळ येते, त्यामुळे सगळ्यांनी आता त्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह व्हायचं. समजलं रम्या? तू काळजी करू नको, मी आहे. मग आता रम्या काही न बोलता एकदम शांत राहते. त्याचवेळी विक्रम, त्याचबरोबर जीवा आणि पार्थ, मानिनी हे सर्वजण तेथून जातात. तर आता रम्या मात्र रडत असते, कारण माझ्या फिलिंग्सची कदर कोणालाच नाही असं तिला वाटतं. तर वसू आता पुन्हा एकदा तिला समजावत असते. तर आता दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करत असतात. तेव्हा आता नंदिनी कमीच पोहे खाते. त्यामुळे काव्या म्हणते, आता पार्थ जिजू स्वतः तिला घ्यायला येत आहेत ना, म्हणून तिला कसली भूक लागणार आहे. नंदिनी म्हणते, असं नाही हा बाबा. शारदा म्हणते, बाळा अगं पोटभर खात जा जरा. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो खाल्ले अगं आई मी पोटभर. त्याचवेळी पार्थ इकडे काय येणार आहे असं धनंजय विचारतो. त्याला आता जरा वेगळीच भीती वाटू लागते. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा तसं काही नाही आहे काळजी करण्यासारखं कारण. तेव्हा सर्वजण पार्थचाच विषय काढून आता बोलत असतात. तेवढ्यातच तेथे आता पार्थ येतो आणि विचारतो, येऊ का? मग आता धनंजय म्हणतो, हो या ना जावई बापू. त्याचवेळी पार्थ आता नंदिनी समोर जाऊन बसतो. त्यानंतर आता थोडे पोहे खा, नाश्ता करून घ्या असं धनंजय म्हणतो. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही माझा नाश्ता आता झाला आहे. मग आता थोडा शारदा चहा तरी दे अगं यांना, असं धनंजय म्हणतो. मग आता पार्थ हा चहा घेत घेत सर्वांना बोलू लागतो की मला तुम्हा सर्वांची अगोदर माफी मागायची आहे, कारण आता मी तुमच्या फॅमिलीचा एक भाग झालो आहे. काल जरा माझं चुकलंच, मी विसरलो तुमची माफी मागायला. मला तुमची आज माफी मागायची आहे. जसा मी माझ्या आईवडिलांना ॲन्सरेबल आहे ना, तसा आता तुम्हालाही ॲन्सरेबल आहे, कारण आपण आता एक आहोत, असं आता नंदिनीकडे पाहून तो म्हणतो. त्याचवेळी आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून तो पुन्हा पुन्हा माफी मागू लागतो. नंदिनी म्हणते, हो काही हरकत नाही, मेजर प्रॉब्लेम झाला होता तसा. त्याचवेळी पार्थ म्हणतो, तुम्हाला नुसतं सॉरी नाही तर तुम्हाला थँक्यूसुद्धा म्हणायचे, असं म्हणून तो स्पेशली नंदिनीला आता थँक्यू असं म्हणतो. अहो, यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हटलं की आईने मला सांगितलं कशा प्रकारे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या बाजूने सर्वांसमोर बोललात. कारण साखरपुड्या व्हायच्या अगोदर मी पुन्हा आलो तेव्हा तुम्ही एका शब्दाने सुद्धा मला काही विचारलं नाहीत. अहो नंदिनी, मी तुमच्या विश्वासाला असा कधीच तडासुद्धा जाऊ देणार नाही, असं तिच्या आईवडिलांदेखत तो आता तिला प्रॉमिस करतो. त्यामुळे तुम्हाला थँक्यू, तुम्ही माझ्या साईडने बोललात.
आणि प्रत्येक मुलीने असं वागलं तर कधीच कुणाचा संसार मोडणार नाही. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो मुलीनेच कशाला, मुलाने सुद्धा असं वागलं तर कधीही संसार तुटणार नाही. पण अगोदर दोघांचाही एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे, तरच हा संसार टिकतो. त्यावेळी पार्थ हा नंदिनीकडे पाहतच राहतो. नंदिनीचं बोलणं त्याला सारखं सारखं ऐकावंसं वाटतं. मग त्यानंतर तो स्वतः म्हणतो, नंदिनी चहा पिऊन झाल्यानंतर आपण लगेच निघूयात. जीवा ऑलरेडी येऊन तिथे पोहोचलाय. तेव्हा काव्य आता लगेच मनात विचार करू लागते की बापरे, हा जीवा तर अगोदरच गेला आहे तिकडे. त्याने लगेच कल्टी मारली आणि गर्लफ्रेंडला काही सांगितलं नाही. असा कसा हा माझा बॉयफ्रेंड, असं म्हणून ती आता नंदिनीला म्हणते, ताई सुद्धा तुझ्याबरोबर आता तिकडे येते ना, चालेल ना? तेव्हा आता नंदिनी म्हणते की कशाला अगं तू? काव्य म्हणते, बाबा ऐका ना, मला काय म्हणायचंय, तो सुद्धा जीवा तिकडे येऊन उभा राहिलाय म्हणतायत. मग आता तीन तिघाडा काम बिघाडा असं काही म्हणतात ना, मी त्यांच्यामध्ये जाते आणि त्रिकोणाचा चौकोन करते, चालेल ना? त्याच वेळी धनंजय म्हणतो, ठीक आहे. आरू म्हणते, मलाही यायचं. तीही हट्ट करू लागते. त्याच वेळी आता नको, तू अजिबात पंचकोन करू नको आता, असं काव्य म्हणते. तेव्हा आता हे पंचकोन म्हणजे काय, असं आता पुन्हा आरू विचारते. तेव्हा आम्ही येईपर्यंत याचं उत्तर शोधून ठेव, असं नंदिनी म्हणते. मग आता काव्य लगेच आपली पर्स आणण्यासाठी जाते. तेव्हा आता पर्स घेऊन आल्यानंतर ती म्हणते, आई बाबा बाय. धनंजय सुद्धा तिला बाय म्हणतो. तर कौतुकानेच आता आपल्या लाडक्या लेकीकडे आणि जावयाकडे पाहू लागतो. त्याचवेळी धनंजय म्हणतो, शारदा तुला सांगू का, जेव्हा नंदिनीने सांगितलं ना की पार्थ येत आहेत, तेव्हा मला खरं तर खूप टेन्शन आलं होतं. परंतु आल्या आल्या पार्थने सर्वांची मनं कशी जिंकून घेतली, हो की नाही? तेव्हा आपला जावई आहेच गुणाचा, असं शारदा म्हणते. असा जावई सगळ्यांना मिळो. तेव्हा धनंजय म्हणतो, हो खरं आहे. तर आता दुसरीकडे सर्वजण आता पत्रिका कशी छापायची, त्याचबरोबर त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, हे आता सिलेक्ट करण्यासाठी, फायनल करण्यासाठी आलेले असतात. पार्थ नंदिनी तेथे बसलेले असतात. तर जीवा नेहमीप्रमाणे काव्याच्या नुसत्या आपल्या खोड्या काढत असतो. तेव्हा आता जीवा म्हणतो, मला असं वाटतं लव्ह मॅरेज होणाऱ्यांच्या लग्नाचे पत्रिकांचे रेट्स, त्याचबरोबर अरेंज मॅरेज वाल्यांच्या पत्रिकांचे रेट्स हे वेगवेगळे असले पाहिजे. तेव्हा नंदिनी हसते आणि विचारते, का बरं? मग आता लव्ह मॅरेजवाल्यांची लग्न होत आहेत यातच आनंद आहे की नाही, असं जीवा म्हणतो. कारण जगाला माहीत असतं की हे दोघेही कपल आहेत, त्यामुळे ते पत्रिका नक्कीच स्किप करू शकतात आणि काही वेळेला तर ते बिचारे पळून जाऊन सुद्धा लग्न करू शकतात. त्यामुळे त्यांना डिस्काउंट हा मिळायलाच हवा. अरेंज मॅरेज जे असतं ना, त्यांचं ठीक आहे, कारण त्यांना जगाला सांगण्यासाठी काही ऑप्शन नसतो ना. त्याचवेळी आहे का लव्ह मॅरेजवाल्यांसाठी तुमच्याकडे काही डिस्काउंट, असं पत्रिका छापणाऱ्या व्यक्तीला आता जीवा हा विचारतो. तेव्हा तो माणूस आता हसतो आणि म्हणतो, नाही हो, काही डिस्काउंट नाही. सर्वजण हसू लागतात. मग आता नवरी मुलीचं नाव सांगा, म्हणजे तुम्हाला डिझाईन फायनल करून मी देतो, असं आता तो म्हणतो. त्याचवेळी नवरा मुलाचं नाव आता ते विचारतात. तेव्हा पार्थ स्वतःचं नाव सांगतो. तर जीवा आणि काव्याची नुसती आपली मस्ती सुरू असते. त्याचवेळी आता चुकूनच काव्याचा हात नंदिनीला जोरात लागतो. त्यामुळे ती पटकन काव्य असं म्हणते. तर आता सर्वजण लगेच काव्याकडे पाहू लागतात. तर आता जे पत्रिका छापणारे असतात त्यांना असं वाटतं की पार्थ आणि काव्याची जोडी आहे, म्हणून ते आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. नंतर नंदिनी म्हणते, अगं काव्या, मगापासून तुझी किती चुळबुळ चालली आहे. तेव्हा ती आता सॉरी असं म्हणते. तर पुढे आता जीवा तो विषय टाळतो आणि म्हणतो, मला काय म्हणायचंय, आपण या काळामध्ये तरी पत्रिका का छापतोय? आता नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा आता काव्या म्हणते, अगं एक डिजिटल इन्व्हाइट आपण बनवायचं आणि ते सर्वांना असं फॉरवर्ड करायचं. झालं, मग हे सगळं करायची काय गरज आहे, असं मला म्हणायचंय. त्याचवेळी नंदिनी पार्थकडे पाहते आणि म्हणते, पत्रिका म्हणजे कसं शिक्कामोर्तब असतं, कारण दोन व्यक्ती या आयुष्यभरासाठी एकत्र येतात आणि नियतीचा हा संकेत एकदा का कागदोपत्री झाला म्हणजे आता बदलणं नाही, असं म्हणून ती पार्थकडे पाहतच राहते. तेव्हा पार्थ देखील आता खूपच प्रेमाने नंदिनीकडे पाहतो आणि पत्रिकेचं कसं असतं, पाहिलं वाचलं की डोक्यात अगदी फिटच बसतं. त्याचवेळी पार्थ म्हणतो, आजपर्यंत मी खूपच मित्रांच्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी त्यांच्याबरोबर गेलो होतो. बघायला गेलो ना तर तो फक्त एक कागद असतो आणि साधा एन्व्हलप असतो.
पण त्या कागदावर एकदा शुभविवाह असं लिहिलं गेलं, अक्षदा हळदी कुंकू वाहिलं गेलं की त्याला एक असं ना वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. तेव्हा पत्रिकेचं ते डिझाईन, त्याचबरोबर बाप्पाचा फोटो, त्याच्या खाली मुलामुलीचं नाव आणि कुलदेवतेचं नाव आणि त्याखाली सर्व फॅमिलीची नावं, कितीतरी पिढ्यांचा असा उल्लेख होतो. त्यानंतर आता या सर्वांचं बोलणं सुरू असताना मात्र जो आता पत्रिका छापणारा माणूस आहे तो आता सर्वांना म्हणतो की हे पहा, माझा पत्रिकेचा कच्चा नमुना तयार झालाय आणि मी आता वाचतोय की पार्थ यांचा शुभविवाहची सौका काव्या यांच्याबरोबर करण्याचे योजिले आहे. आता असं वाचल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. असं काय पत्रिकेमध्ये नाव छापलं गेलं आहे. सर्वजण आता एकमेकांकडे नुसते पाहतच राहतात. तेव्हा तो आता लगेच ती पत्रिका दाखवतो तर जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो, तर पार्थ सुद्धा. आणि मग काव्याला समजत नाही हा नक्की काय घोळ आहे ते. तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे पाहत ती चूक दुरुस्त करण्याचं ठरवतात. मग आता नंदिनी म्हणते, नाही नाही, अहो नवरी मुलीचं नाव नंदिनी आहे, म्हणजे मी आहे नवरी मुलगी. तुमचं ना चुकून काहीतरी गैरसमज झालाय. मग आता मगाशी जेव्हा मी तुम्हाला नाव विचारलं नवरी मुलीचं, तेव्हा तुम्ही काव्या का म्हणालात, असं आता तो माणूस विचारतो. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते, अहो नेमकं तुम्ही ज्यावेळी मला विचारलं ना, त्याचवेळी नेमकं मी माझ्या बहिणीला म्हणजे काव्याला आवाज दिला आणि त्यामुळे हा गैरसमज झाला. त्यावेळी नवरी मुलीचं नाव सांगा, असं आता लगेच तो माणूस म्हणतो. त्यावेळी आता पार्थ हा नंदिनीकडे पाहत म्हणतो की नवरी मुलीचं नाव आहे नंदिनी. तेव्हा नंदिनी आता खूपच गोड लाजते. त्यानंतर आता तो माणूस म्हणतो, सगळी नावं बाकीचे आहेत या पत्रिकेमध्ये, मग मी एक काम करतो, 2 तासामध्ये तुम्हाला फायनल पत्रिका आता छापून घरी पाठवून देतो. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, ठीक आहे. तेव्हा आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही पुढे जायला निघतात. तेव्हा नंदिनी म्हणते, बापरे केवढा मोठा गोंधळ झाला होता ना, पार्थ वेड्स काव्या म्हणजे. तेव्हा तो सुद्धा आता हसतो. दुसरीकडे आता काव्या त्याचबरोबर जीवा हे दोघेही मागेच थांबतात. वेळी जीवा हा आता काव्याला म्हणतो, अगं माझं हार्ट स्किप झालं ना एका क्षणी, अगं तुझ्या बहिणीऐवजी तुझंच नाव तेथे आलं. त्याचवेळी आता ती म्हणते, चुकून झालं अरे, काही हरकत नाही. तेव्हा आता जीवा म्हणतो, तुझ्या नावापुढे किंवा नावानंतर चुकूनही दुसरं कुणाचं नाव आलेलं अजिबात चालणार नाहीये काव्या, मी तुला आधीच सांगतोय. त्यावेळी काव्य आता त्याच्याकडे पाहून गोड हसते. मग पार्थ म्हणतो, अरे जीवा चल की. मग आता जीवा म्हणतो, हो दादा येतोय मी. दुसरीकडे दीपकचा वेडेपणा चाललेला असतो. तेव्हा तो आता तेथे आनंद निवासमध्ये येतो आणि अगदी छान असं टी शर्ट जीन्स पॅन्ट वगैरे घालून त्याचा लुकच पूर्णपणे चेंज झालेला असतो. त्यानंतर तो स्वतः आता आरशासमोर उभा राहतो आणि लगेच गुलाबाचं अगदी लाल रंगाचं फूल हातात घेत म्हणतो, या अगोदर मी खूप वेळा असा छान असा तयार होऊन गुलाबाचं फूल हातात घेऊन आलो आहे, परंतु नंदिनीला जेव्हा जेव्हा मी प्रपोज करणार तेव्हाच माझी नेमकी विकेट पडत होती, परंतु आज मी अशी विकेट पडूच देणार नाही आहे, कारण नंदिनी माझ्या काळजाचा तुकडा आहे. तेव्हा माझी नंदिनी कधी येणार याचीच मी वाट पाहतोय, असं दीपक आता आरशात स्वतःला निहाळत म्हणतो. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते. त्याच वेळी आता ती तेथे तिच्या खुर्चीवर बसणार असते, परंतु आता दीपक तेथे असल्यामुळे नंदिनी म्हणते, काय रे दीपक, अरे मी तुला जी औषधांची लिस्ट मेल करायला सांगितली होती ते काम तर तू केलं नाहीस. मग आता दीपक काहीही बोलत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा आता नंदिनी म्हणते, अरे मी काय विचारते. तेव्हा तो लगेच गुलाबाचं फूल आता तिच्या समोर पकडतो आणि म्हणतो, मॅडम. त्यावेळी नंदिनी आता एका क्षणी जरा घाबरते आणि म्हणते की अरे हो मी विसरलेच होते, ते प्रत्येक वर्ष नवीन सुरू झाल्यानंतर तू मला गुलाबाचं फूल देतोस, यावर्षी जरा लेटच झाला म्हणायचं. मग आता तो म्हणतो, हो लेटच झालं. तेव्हा तो म्हणतो, उशीर झालाच आहे, पण हे असं म्हणून आता तो पुढे त्याचं प्रेम व्यक्त करणार असतो. तेव्हा ती आता म्हणते, काही हरकत नाही, हॅप्पी न्यू इयर, असं म्हणून ती ते फूल घेणार असते. तेव्हा दीपक गुडघ्यावर बसत आय लव्ह यू नंदिनी असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा नंदिनीला खरं तर धक्काच बसतो. तेव्हा नंदिनी आता रागातच त्याच्याकडे पाहू लागते. एका क्षणी तिला तिचंच कळत नाही की हे नक्की माझ्या बाबतीत काय होते, दीपक असा का वागतोय. तेव्हा तो म्हणतो, नंदिनी अगं सांग ना, तू माझ्यावर प्रेम करतेस का. तेव्हा ती आता रागातच म्हणते, हा काय मूर्खपणा आहे ना, मला कळतच नाही. हे बघ, मला असली चेष्टा अजिबात आवडत नाही दीपक, असं रागातच ती म्हणते. तेव्हा आता तो म्हणतो, ही चेष्टा नाहीये नंदिनी, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे अगं.
दुसरीकडे आता काव्या आणि जीवा हे दोघेही आता मंदिराजवळ भेटतात. मग आता जीवा काहीतरी खात असतो आणि तो म्हणतो की मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे खातो आहेस ना ते पूर्णपणे खा अगोदर, मला तुझी ही भाषा अजून तरी कळत नाही आहे. आणि बघ मी पत्रिका घेऊन आली आहे. मग आता तो म्हणत असतो की पत्रिका, कुणाची पत्रिका? तेव्हा ती म्हणते अरे गप्प बस ना, माझ्या बहिणीचं तुझ्या भावाबरोबर लग्न होणार आहे, तुला कळत नाही का रे जीवा? जीवा म्हणतो हे मुलीकडचे ना नुसते मुलाकडच्या माणसांचा अपमान करत राहतात आणि हा अपमान किती दिवस असा सहन करत राहायचा. मग आता काव्या म्हणते मी आयुष्यभर तुझा अपमान करणारच आहे, तुला मला समजून घ्यावंच लागेल जीवा. त्यावेळी जीवा आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता तो म्हणतो की काय सांगायचंय तुला? तेव्हा ती म्हणते पत्रिका बघ ना. तेव्हा आता खरं खरं सांग हा, ही पत्रिका नक्की कशी छापली गेली आहे असं काव्या म्हणते. आता जीवा ती पत्रिका हातात घेतो आणि नंदिनी पार्थची ती पत्रिका पाहत म्हणतो ओके ओके आहे. मग आता ती जोरातच त्याला मारते. तेव्हा तो म्हणतो अगं तूच म्हणाली ना आता खरं खरं सांग म्हणून, म्हणून मी खरं सांगितलं. ती आता म्हणते तरी ही छान पत्रिका आहे असं म्हणायला काही तुझं जातंय का? तेव्हा तो म्हणतो अगं असं काहीतरी त्या पत्रिकेमध्ये भारी पाहिजे ना, अगं तुझ्यासारखा क्यूट आणि कॅची एलिमेंट असायला हवा होता या पत्रिकेत. पुढे आता तो म्हणतो काहीतरी डिझायनिंग असायला हवं होतं पत्रिकेमध्ये. तेव्हा ती म्हणते डिझायनिंग? अरे तुझा अवतार, तुझं ते ड्रेसिंग मी बदलला आहे तुझ्या आयुष्यात येऊन, नाहीतर अगोदर कसा तू राहत होतास तुला तुझं तरी कळतं का? त्यानंतर आता तो म्हणतो मी कोण आहे तुला माहीत नाही का गं? मी आर्किटेक्ट आहे, तुला समजतं का? ज्या हातांनी तुला गजरा देतो ना त्याच हातांनी मी लोकांची घरं डिझाईन करतो. आता स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक काय करणार, परंतु तरीही मी सांगतोय तुला काव्या, मी लोकांची स्वप्न असतात ना ती डेकोरेट करतो, समजलं का? कलेक्टर इन बाई, डिझायनिंग इज माय जॉब असं जीवा आता काव्याला म्हणतो. त्याच वेळी आता एक गजरा धड तुला आत्तापर्यंत देता आला नाही आणि डिझायनिंग इज माय जॉब असं मोठ्या तोऱ्यात कसं तू म्हणू शकतो? पण तुला सांगू का रे, ही पत्रिकाच खूप छान आहे, याचं डिझाईन खूप छान आहे असं आता काव्या म्हणते आणि स्वतःचंच कौतुक. पुढे आता काव्या म्हणते आपल्या दोघांच्या लग्नाची पत्रिका फक्त आणि फक्त मीच डिझाईन करणार. तेव्हा तो म्हणतो म्हणजे माझ्याकडची पत्रिका सुद्धा तू डिझाईन करणार का? त्यावेळी ती म्हणते हो मीच करणार, कारण मी बॉस आहे, समजलं? तेव्हा तो म्हणतो हो बाबा आहेस तू बॉस आणि मी तुझा गुलाम, असं हसतच दोघेही एकमेकांना बॉस गुलाम असं म्हणत असतात. त्यानंतर त्या पत्रिकेकडे पाहत ती आता म्हणते नंदिनी वेड्सच आता आपलं सुद्धा होणार, काव्या वेड्स जीवा असं म्हटल्याबरोबरच आता जीवा हा तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे आता नंदिनी ही रागातच दीपककडे पाहते. मग आता दीपक म्हणतो अगं मागच्या 3 वर्षांपासून मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि मागच्या 2 वर्षांपासून तुला प्रपोज करण्याची प्रॅक्टिससुद्धा करतोय. ऐकून आता नंदिनीला मोठा शॉकच बसतो. पुढे आता तो म्हणतो अगं नंदिनी, माझी आई ना माझ्या लग्नाच्या पाठीच लागली आहे, पण मी तिला सरळ सांगून ठेवलंय मी लग्न करेन ना तर फक्त माझ्या नंदिनीशीच. त्याचवेळी नंदिनी आता म्हणते की दीपक थांबा तू, अरे तुझ्या फिलिंग्सचा मी रिस्पेक्ट करते परंतु आपल्यात काहीच होऊ शकत नाही. तेव्हा आता नंदिनी तेथून जाऊ लागते. तो तिला अडवत म्हणतो अगं उषा आजी सुद्धा एकदा म्हटल्या होत्या की तुमच्या दोघांची जोडी एकदम मेड फॉर इच अदर दिसते. तेव्हा पुढे आता तो म्हणतो आपलं लग्न होईल, आपल्याला गोंडस मुलं होतील. तेव्हा ती रागातच विचारते तू काय बोलतोस, तुला तुझं समजतं का दीपक? अरे लग्न ठरलं आहे आता माझं. तेव्हा तो आता तिला पुन्हा एकदा अडवत म्हणतो झालं तर नाही आहे ना? अगं तुझ्यासारख्या मुलीने ना लव्ह मॅरेज करायला हवं माझ्याबरोबर असं म्हटल्याबरोबरच नंदिनीला राग येतो आणि ती त्याच्यावर हात उचलणार असते. तर आता पुढे तो म्हणतो माझ्यामध्ये काय कमी आहे तूच सांग ना. अगं तो रस्त्यात भेटलेला पार्थ फक्त 4-5 वेळा तुम्ही भेटला आहात आणि त्याचबरोबर लगेच त्याच्याबरोबर तू लग्न करायला निघालीस, तुमची काय खात्री आहे लग्न टिकेल म्हणून? असं म्हटल्याबरोबरच नंदिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती सनकन आता त्या दीपकच्या कानाखाली मारते आणि म्हणते हाऊ डेअर यू, पार्थ विषयी बोलण्याची तुझी हिंमतच अशी झालीच कशी? तेव्हा दीपक आता गाल चोळतच बसतो.
तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सिक्युरिटीवाले येतात आणि दीपकला तेथून घेऊन चाललेले असतात. तेव्हा तो आता रागातच म्हणतो, मी तुझं आणि पार्थचं लग्न होऊ देणार नाही. रे पार्थ हा वसू आत्याला म्हणतो, नेहमीप्रमाणे पहिला मान तुझा असं म्हणून तिच्या हातात तो पत्रिका देतो. तेव्हा मी हे लग्न होऊ देणार नाही असं म्हणून ती पत्रिका आता फाडून टाकते आणि पार्थच्या अंगावर फेकते. तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.